हॅलो फ्रेंड्स, आपण औषधी कल्प ही सिरीज चालू केलेली आहे। मागच्या व्हिडिओमध्ये आपण आरोग्यवर्धिनी वटी पाहिलेली आहे। जर पाहिली नसेल तर प्लीज गो अँड वॉच द व्हिडिओ। ह्या व्हिडिओमध्ये आपण गर्भपाल रस हा कल्प सुरू करणार आहोत आणि त्या अगोदर जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा, कारण व्हिडिओ बनवण्यासाठी खरंच मेहनत लागते खूप। गर्भपाल रस स्टार्ट करूयात आपण। रेफरन्स त्याचा आहे AFI। इन्ग्रेडियंट्स एकूण 16 आहेत। शुद्ध हिंगूळ, नागभस्म, वंगभस्म, त्वक, सूक्ष्म एला, तेजपत्र, शुंठी, मरीच, पिप्पळी, धान्यक, जीरक, चाव्य हे सगळं एक कर्ष घ्यायचं, एक कर्ष घ्यायचं। आणि लोहभस्म अर्धा कर्ष घ्यायचं आहे। आणि ह्यासाठी आपण ट्रिक पण बनवलेली आहे। लोह बना त्रिकटू, देव जरा, धान्यक देकर, त्रिजातक चबाव। लोह म्हणजे लोहभस्म, बना ब म्हणजे वंगभस्म, म्हणजे आपण ह्याच्यावरून लक्षात ठेवू शकतो। नॉर्थ इंडियामध्ये काही ठिकाणी आपण बघू शकतो विनोद नाव असेल तर आपण बिनोद असं म्हणतो, तसं वंग आहे पण आपण इथं बंग असं टाईपमध्ये। वंगभस्म ब, ना फॉर नागभस्म, त्रिकटू म्हणजे शुंठी, मरीच, पिप्पळी, देव देवदारू, जरा म्हणजे जीरक, धान्यक, देकर द्राक्षा, त्रिजातक म्हणजे त्वक, सूक्ष्म एला आणि तेजपत्र, चबाव म्हणजे चाव्य। विदाऊट ट्रिक जरी लक्षात राहिलं तर उत्तमच आहे, नाही राहिलं तर ट्रिक आहेच। नेक्स्ट, गर्भपाल रसाला भावना द्यायची आहे अपराजित स्वरसाची। निर्माण विधी काय तर हे सर्व घटकांना खलवयंत्रामध्ये घ्यायचं आणि अपराजित स्वरासोबत भावना देऊन 7 दिवस मर्दन करायचं। त्यानंतर एक रतीच्या गोळ्या बनवून सुकवायच्या। मात्रा ह्याची 1 ते 2 गुंजा। 1 गुंजा म्हणजे 1 रती म्हणजे = 125 मिलीग्राम। अनुपान ह्याचं आहे द्राक्षजल। अनुपान इम्पॉर्टंट आहे। गर्भपाल रसाचा अनुपान द्राक्षजल आहे। द्राक्षजल कसं बनतं तर 30 ग्राम द्राक्षाला 120 ग्राम जलामध्ये मर्दन करायचं आणि त्याला गाळायचं। गाळल्यानंतर द्राक्षजल प्राप्त होतं। द्राक्ष म्हणजे मनुका आपण घेऊ शकतो इथं। रोगघनता म्हणजे थेरॅप्युटिक इंडिकेशन काय तर नावातच आहे गर्भपाल म्हणजे गर्भाचं पालन करणारं, पोषण करणारं। तर गर्भपात हे अवॉइड करतं म्हणजे ॲबॉर्शन, गर्भस्राव, थ्रीटंड ॲबॉर्शन, प्रदर म्हणजे वजायनल डिस्चार्ज, छर्दी, गर्भिणी रोग, शिरोरोग, शूल, विबंध, अग्निमांद्य एवढे लक्षात न ठेवता 4-5 लक्षात राहिले तरी चालतं। आता फार्मॅकोडायनॅमिक्स, ॲबॉर्टिफिशंट आणि युटेरोटॉनिक। युटेरससाठी एक टॉनिक आहे गर्भपाल रस। डायजेस्टिव्ह स्टिम्युलंट, अँटीमिटिक, अँटी इन्फ्लॅमेटरी। फार्मॅकोकायनेटिक्स काय तर ॲब्झॉर्प्शन हे 3 स्टेप्स असतात फार्मॅकोकायनेटिक्समध्ये। ॲब्झॉर्प्शन, मेटाबॉलिझम, डिस्ट्रीब्युशन आणि इलिमिनेशन। ॲब्झॉर्प्शन म्हणजे ओरल ॲडमिनिस्ट्रेशन झाल्यानंतर GI ट्रॅकमध्ये त्याचं ॲब्झॉर्प्शन होतं आहे। मेटाबॉलिझम लिव्हरमध्ये आणि काही अदर टिश्यूमध्ये होतं आहे आणि मे बी मेटाबॉलिझ्ड इंटू ॲक्टिव्ह कंपाऊंड्स ऑर एक्सक्रीटेड ॲज वेस्ट प्रोडक्ट्स। डिस्ट्रीब्युटेड थ्रू आउट द बॉडी व्हाया ब्लड स्ट्रीम। आणि मग नंतर डिस्ट्रीब्यूट झाल्यानंतर ते टार्गेट ऑर्गन जसं की युटेरस, GI ट्रॅक, CNS पर्यंत पोहोचून जाईल। इलिमिनेशन, एनी अनयुटिलाइज्ड कन्स्टिट्युएंट ऑर मेटाबोलाइट्स आर प्रायमरली इलिमिनेटेड थ्रू युरिन अँड फेसेस। इथेच गर्भपाल रस आपला संपलेला आहे, झालेला आहे। थँक्यू।